तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. अजून एक स्वामींचा विचार तुमच्याशी शेअर करते. नित्य स्वामी दर्शन. सावत्र आईच्या अत्यंतिक त्रासाला कंटाळून सीताराम नावाचा एक मुलगा राहते घर सोडून मंगळवेढ्याहून थेट निघाला आणि अक्कलकोटला स्वामी समर्थांकडे आला. स्वामीचरणी त्याने साष्टांग नमस्कार घातला. 12 वर्षाचा सीताराम मातृसुखाला परखा झाला होता. स्वामी समर्थांनी मात्र सीतारामाला आईच्या प्रेमाने आणि वात्सल्याने जवळ केले. त्याच्यावर मायेचा वर्षाव केला. छोट्या सीतारामाचा बाळ आनंद देहात मावेना. सावत्र आई त्याला वाटेल तशी बोलायची आणि दिवस दिवस उपाशी ठेवायची. स्वामी मात्र त्याला प्रेमाने घास भरवायचे. छोट्या सीतारामाने स्वामींची मनोभावी सेवा करायला सुरुवात केली. इतकी की काही दिवसात तो स्वामीमय होऊन गेला. स्वामींच्या पूर्ण आज्ञेत तो होता. 7-8 वर्षे तो स्वामींच्या कृपाछत्राखाली वाढला. स्वामींनी त्याला केवळ योगाभ्यास शिकवला नाही, तर दुर्मिळ असा कृपाप्रसाद त्याला दिला आणि सीतारामाचे आयुष्य धन्य करून टाकले. छोट्या सीताराम आता 18 वर्षाचा तरुणाबांड तरुण झाला होता. स्वामींच्या अपूर्व कृपेमुळे तो तेजस्वी झाला होता. एक दिवस स्वामींनी सीतारामाला हाक मारली आणि म्हटले, सीतारामा, तू आता तयार झालास. तुझे काम पूर्ण झाले. तू जेथून आलास तेथेच परत जा. स्वामींची अशा आज्ञा सीतारामाने मान्य केली. परंतु स्वामींना सोडून जाताना त्याचा जीव कातर झाला. स्वामींना त्याची ती अवस्था समजली. म्हणून स्वामींनी सीतारामाला आपल्या पादुका दिल्या. सीतारामाने त्या स्वामींच्या पादुका हृदयाशी घट्ट धरल्या आणि स्वामींचे स्मरण करीत तो मंगलवेढ्यास परत गेला. लोक त्याला वेडा सीताराम म्हणूनच संबोधू लागले. एका स्वामी व्यतिरिक्त त्याच्या मुखात काहीच नसायचे. कारण स्वामींनी त्याच्यावर एवढी समर्थ कृपा केली होती की त्यांनी त्याला आपल्यासारखेच करून सोडले होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, अध्यात्माविषयी आणि आध्यात्मिक आयुष्याविषयी खूप काही सांगितले जाते. ते सारे ऐकल्यावर सर्वसाधारण माणूस बुचुकल्यात पडतो आणि त्याला वाटते की हे जगणे केवळ कठीण आहे. केवळ संत पुरुषच हे आयुष्य जगू शकतील. परंतु तुम्हाला मी अतिशय सोपे आणि जगायला सहजपणे जमेल असे आध्यात्मिक आयुष्य समजावून सांगणार आहे. ध्यानपूर्वक ऐका. माणसाने मनात केवळ भगवंताचा विचार तरळ ठेवून शुद्ध सात्विक आयुष्य जगावे. कोणाचेही स्वप्नात सुद्धा वाईट चिंतू नये. कोणाचेही कुठलेही नुकसान करू नये. कोणालाही चुकून सुद्धा अपमानास्पद बोलू नये व अपमान करू नये. कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी खोटे बोलू नये. कुठलेही काम मनात स्वार्थी बुद्धी ठेवून करू नये. प्रत्येकाला जमेल तेवढी मदत करावी. प्रत्येकाच्या अडचणीला धावून जावे. संकटातून सुटका करावी. करत असलेल्या प्रपंच देहाला करू द्यावा. परंतु मनाने त्यात क्षणभर सुद्धा गुंतू नये. केवळ नामात गर्क राहून शांत आणि समृद्ध आयुष्य जगावे. अध्यात्म याहून काही वेगळे नाही, एवढे लक्षात ठेवा म्हणजे झाले. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.